नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई. तर चला तर मग आज आपण सिंपल अशी डाळ खिचडी बनवणार आहे. ही खिचडी लहान मुलांसाठी, आजारी माणसांसाठी खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे. तर त्यासाठी लागणारं आता कटिंग करून घेऊया. त्यासाठी मी एक टोमॅटो कट करून घेत आहे. सोबतच आपल्याला एक कांदा स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता आपला कांदा कट करून झाला की एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मिक्स डाळ घ्यायचे आणि तांदूळ आणि डाळ छान 2-3 पाण्याने आपल्याला वॉश करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान 2-3 पाण्याने ही डाळ आणि तांदूळ वॉश करून घ्यायचे आणि नंतर डाळ तांदूळमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून ते डाळ तांदूळ छान भिजत ठेवायचे आहेत. आता आपण खिचडीची तयारी करून घेऊ. मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेल किंवा 2 चमचे तूप टाकायचं आहे आपल्याला. तेल किंवा तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंगाची छान फोडणी द्यायची. जिरं मोहरीची छान फोडणी बसली की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कट करून घेतलेला कांदा. कांदा छान आता आपल्याला परतून घ्यायचा आहे थोड्या वेळ. कांदा थोडा परतला की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कट करून घेतलेलं टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला छान कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत. टोमॅटो वगैरे छान परतून झालं की आता घरातले आपले बेसिक मसाले टाकायचे. अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी धने पावडर, थोडीशी हळद आणि 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. हे सर्व मसाले ॲड करून झाल्यानंतर हे सर्व मसाले टोमॅटो आणि कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला. मसाले छान परतले की त्यातमध्ये भिजत घातलेले डाळ तांदूळ घालायचे आहेत आपल्याला. डाळ तांदूळ आणि मसाले सर्व छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि गरजेनुसार पाणी ॲड करायचे. आता मी गरजेनुसार पाणी ॲड करत आहे आणि आता ह्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्या 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये आपली डाळ खिचडी खूप छान आणि मऊ एकदम तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही डाळ खिचडी कशी बनली होती. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.